क्रमांक 7. सभापती महोदय छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, कोरोनाच्या कालखंडामध्ये ऑक्सिजनचे प्लांट राज्यभर आपण सुरू केले. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना प्लॅन्टची उभारणी करण्यात आली. काही प्लॅन्ट सुरू झाले, काही प्लॅन्ट अपूर्ण झाले, काही प्लॅन्टचे अपूर्ण असतानाच बिलं प्रदान करण्यात आले. आणि आता अशा स्थितीमध्ये कोरोनाचा कालखंड मुक्ताईनगरला, प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरला कोरोनाचा प्लॅन जो आहे तो अपूर्ण आहे, परंतु त्याचे पूर्णपणे बिलं देण्यात आले. आता जळगाव जिल्ह्यामधली ही स्थिती आहे की त्या ठिकाणी या प्लॅन्टला सुरू करण्यासाठी एक्सप्रेस फीडरच्या माध्यमातून आपण वीज घेतली. त्याचा दर महिन्याला काही ठिकाणी सरासरी 8 लाख रुपये बिल येतं आहे महिन्याला. प्लॅन्ट बंद आहे, अपूर्ण आहे, पण बिलं सुरू आहे. मेंटेनन्स होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी कोणी दगड मारतो आहे, कोणी काच फोडतो आहे, कोणी सामान घेऊन जातो आहे, अशी स्थिती त्या ठिकाणी आहे. मग संपूर्ण राज्यभरात कदाचित त्यापेक्षा वेगळी स्थिती असेल असं नाही. माझा प्रश्न मंत्रिमहोदयांना असा आहे की या ठिकाणी हे प्लॅन्ट सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या प्रायव्हेट पार्टीला देऊन PPAच्या मॉडेलच्या माध्यमातून देऊन ते कार्यान्वित करून ते त्याच्या माध्यमातून जो निर्माण झालेला ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन खाजगी हॉस्पिटलला किंवा तशा स्वरूपाचं वेल्डिंग प्लॅन्टला किंवा अशा आवश्यक असेल त्या ठिकाणी हा प्लॅन्ट विकण्याच्या दृष्टिकोनातून PPA मॉडेलच्या माध्यमातून प्रयत्न होतील का? कारण नाहीतर नाही त्या कोट्यावधी रुपयाची मालमत्ता धुळखात पडलेल्याने असेच वाया जाणार आहे. ती पुनरुज्जीत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय करणार आहात हा एक पहिला प्रश्न. जास्त प्रश्नांच्या खोलवर मी जात नाही, पण मी आपल्याला फक्त हा एक वर्तमानपत्र पाठवतो आहे दैनिक सकाळ म्हणून. आम्ही याचा पाठपुरावा सातत्यानं केला आणि त्याच्यामध्ये पानं लिहून आणले. म्हणजे इतकी त्याची गंभीरता घेतली सकाळने आणि अन्य वृत्तपत्रांनी त्याच्या संदर्भामधले ह्या पत्र मी आपल्याकडे पाठवतो. आणि या माध्यमातून मी प्रश्न याच्यातले सारे प्रश्न याच्यामध्ये आहेत. या प्रश्नांच्या संदर्भामध्ये खोलवर आपण त्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी आणि त्याच्या माध्यमातून मार्ग काढावा. अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की या दृष्टिकोनातून जर प्रयत्न झाले नाही, कारण दोन्ही प्रकारचं प्लॅन्ट आपल्याकडे आहे. एक तर PSAच्या माध्यमातून आणि दुसऱ्या LMOच्या माध्यमातून. म्हणजे हवेतनं ऑक्सिजन जमा करणे आणि लिक्विड ऑक्सिजन त्या माध्यमातून काढणे अशा स्वरूपाचे प्लॅन्ट दोन्ही काही ठिकाणी दोन्हींची व्यवस्था एका ठिकाणी केलेली आहे. तर मला याचं उत्तर पाहिजे. नंतर मग एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं तुमच्या प्रश्नांच्या उत्तराच्या संदर्भामध्ये पण दैनिक सकाळला ज्याला ते डिटेल आलेलं आहे सारा आमच्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये. आपण जर याचा अभ्यास करून त्याच्यावर कारवाई केली तरी मला वाटतं की प्रश्न सुटू शकेल आणि राज्यभरामधले हे प्लॅन्ट दुरुस्त होण्याच्या दृष्टिकोनातून काही विशेष अशा स्वरूपाची उपाययोजना सरकार करणार आहे का? सभापती महोदय, सन्मान्य सदस्य, ज्येष्ठ सदस्य खडसे साहेबांनी राज्यामध्ये कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं एका बाजूला सगळ्या आपत्तीमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता होती आणि त्यासाठी आपण तात्कालीन अशा पद्धतीचे ऑक्सिजन प्लॅन्ट उभा केले. त्यावेळची गरज होती, त्यावेळची आवश्यकता होती, म्हणून त्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व अनन्यसाधारण होतं. परंतु कोविडची लाट ओसरल्यानंतर मात्र ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. आणि मग सन्मान्य खडसे साहेबांनी मुद्दा जो मांडला तो अतिशय योग्य आहे की ज्याच्यामध्ये हे सगळे प्लॅन्ट आता तसेच धुळखात पडलेत आणि किंबहुना हे खराब होतील. सगळ्या त्याच्यापेक्षा आपण मुक्ताईनगरमधलं एक्सप्रेस फीडर आपण घेतला आणि त्याचासुद्धा खर्च होतो. म्हणजे लाईटचे बिल वाढते आणि प्रत्यक्ष त्याचा उपयोग होत नाही. साधारणतः राज्यामध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती आहे आणि यामुळंच मध्यंतरी 2 महिन्यांपूर्वी आम्ही 3 महिन्यांपूर्वी एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये सगळ्या राज्यातल्या आपल्याकडे असणारे हे जे काही ऑक्सिजनचे प्लॅन्ट्स आहेत की जे आपल्याला आपत्तीच्या वेळेला उपयोगाला येतील, पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की आता आपत्ती नाही. मग याचा वापर कसा करायला पाहिजे? तर PPP मॉडेलवरती याला जर आपण दिलं तर कमर्शियल यूजसुद्धा करता येईल आणि ज्या वेळेला आपल्याला आवश्यकता असेल त्या टर्म्स आणि कंडिशन्समध्ये तसा उल्लेख जर केला तर त्याचा उपयोग होईल. अशा पद्धतीचं धोरण करून आपण शासनाकडे सादर केलं आहे. त्याचा आराखडा आणि त्याच्यात आवश्यक असणाऱ्या सुधारणा किंवा त्याला थोडा खर्चही येणार आहे, परंतु प्रत्यक्ष चालू करण्यासाठी. पण तो किती येईल आणि त्याचा प्रॉफिट एकूण सगळा त्याचा सद्यस्थिती त्याच्यात अजून व्यवस्थितरित्या चालण्यासाठी जे काय करायला पाहिजे आणि भविष्यात ज्या वेळेला आपल्याला आपत्तीच्या वेळेला अडचण असते त्यावेळेला त्याचा उपयोग आपल्याला व्हावा अशा पद्धतीच्या टर्म्स कंडिशन आणि एकूण बजेट करून आम्ही ते प्रपोजल सादर करतोय आणि पुढच्या टप्प्यामध्ये ह्या सगळ्या ऑक्सिजन प्लॅन्टला आपण चालू करण्यास